मी सृष्टी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते माझ्या चॅनलवरती। तर सकाळी सकाळी अगस्त्याला स्कूलला नेऊन सोडून आलो आणि आमचे जेवण राहिलं होतं आणि येताना भाजीपालासुद्धा घेऊन आलेलो होतो। तर म्हटलं चला आता आधी जेवण करून घेऊया आणि मग किचन कट्ट्यावरचं सगळं सामान आवरूया, जसं की भाजीपाला, भांडे वगैरे घासायचे ते बाकी नंतर करून घेऊया। आधी मस्त जेवण करूया, कारण स्वयंपाक मी सकाळीच बनवून घेतला होता। त्यानंतर अगस्त्याला सोडायला गेलो आणि आल्यानंतर जेवण करायला घेतलं। तसं आज भेंडीची भाजी, वांग्याची सुद्धा भाजी बनवलेली होती, चपाती। अगस्त्याला टिफिनमध्ये भेंडीची भाजी आणि पोळी दिली आणि आम्ही पण खाल्लो। मस्त तारक मेहता बघत बघत जे निवांत जेवण केलं। आणि खरं सांगू का, त्याला सोडून आलं ना स्कूलमधून घरी की मनात एक धाकधुकी असते की अरे तो कसा राहतोय, की काय करतोय, की म्हणजे व्यवस्थित राहणार आहे का नाही, का रडेल वगैरे, म्हणजे एक मनात एक वेगळीच फिलिंग असते। पण आता निवांत राहतोय, थोडं थोडं मी पण स्टेबल होती की त्याला व्यवस्थित राहतोय म्हणून चला असो। त्यानंतर जेवण वगैरे निवांत जेवण वगैरे करून घेतलं। त्यानंतर जे काही भाजीपाला आला होता ते सुद्धा डब्यात मला भरून घ्यायचं होतं। सध्या ना माझा फ्रीजरचा दरवाजा तुटल्यामुळे माझा भाजीपाला इतका खराब होतो आहे, म्हणून मी आज ठरवले की ज्या भाज्या आहेत ना हे सगळ्या मी बाहेरच ठेवणार आहे शक्य होईल तेवढ्या, किंवा जे फ्रीजचा जे खालचा जो डब्बा असतो ना त्याच्यात ठेवून देईल। दोन्हीपैकी एक करेल, पुढे ते काय करते ते तुम्हाला दिसेलच। म्हटलं चला आता सगळ्या भाज्या वगैरे व्यवस्थित ठेवून देऊया। ह्या शेंगा आणल्या होत्या ज्या की खूप मोठ्या मोठ्या होत्या, म्हणून छोट्या छोट्या कट करून घेतल्या। म्हटलं उद्या भाजी करताना किंवा डब्यातसुद्धा ठेवताना सोपा पडून जाईल आणि भाजी करतानाही आपल्याला कट करायला एवढं काही अवघड होणार नाही। आणि हे जे चाकूज आहेत ना, सुरी, हे मी मेशोवरून घेतले आहेत। इतके झर आहेत ना, खूप म्हणजे खूपच झर आहेत। म्हणजे नॉर्मल जरी त्याला हात लागला तर बोटाला कट बसतो आहे। खूप हे आहेत, पण चांगले आहेत, त्याचं कलर किंवा प्रिंट वगैरे अजिबात निघत नाही। आणि भांडे तर बघा किती भांडे पडले आहेत माझे, खूप सारे भांडे पडले आहेत, म्हणजे पसारा इतका झाला आहे। म्हटलं आता असो, आधी आता मला किचनमध्ये सगळं आवरायचं, भाजीपाला वगैरे व्यवस्थित ठेवून देऊया। आणि फ्रीजचा तर अवतार थोडासा इग्नोरच करा, कारण फ्रीजचा तो दरवाजा तुटल्यामुळे इतकं हे झालं आहे। आणि फ्रीजचंसुद्धा मला डिक्लटरिंग करायचंच आहे। म्हटलं आता ते सगळं करून घेते, त्यानंतर बाकीचं सगळं आवरते। आता इथे मला भांडेसुद्धा आवरायचे होते, कारण भांडे खूप पडले होते। चला आता भांडे पण आवरून घेते। भांडे वगैरे घासून झाल्यानंतर किचन इतकं सुंदर आवरलेलं, इतकं स्वच्छ आणि इतकं नीटनेटकं वाटत होतं। आणि मी टार्गेटच ठेवलं की अगस्त्य येण्याच्या आधी 2 तासात मला माझं सगळं घर आवरून क्लीन करून जायचं, कारण तो घरी आल्यानंतर मला प्रॉपर वेळ त्याला द्यायचा आहे। तेव्हा मला कामं वगैरे काही करायची नाहीत। किचन आवरून झालं होतं, बेडरूम आवरून झाली होती, कपडेसुद्धा व्यवस्थित आवरून झाले होते। म्हटलं चला आता जी काय वरच्यावर क्लिनिंग असते ते करून घेऊया। आणि आता ना इथे जरा हसण्यासारखा जोक झाला आहे। मी माझ्या केसाला म्हणजे क्लीन करताना केसाला माझ्या कंगवा अडकवला आणि मला हे काही लक्षातच नाही आणि मी तसं शूट घेतले, म्हणजे पुढेही तुम्हाला तसंच दिसेल। इतकं घाईघाईमध्ये म्हणजे डोक्यात पटपट हे कामं आवरायचं हेच चालू होतं। आणि त्या सगळ्यात का की माझी चिमणीसुद्धा फुटली माझ्या हातून, म्हणजे अतिघाई संकटांनी असं काम आहे माझं। म्हणजे मी घाईघाई गडबडमध्ये मी चिमणी तिचं पुसायला गेले आणि एक चिमणी फुटून गेली, म्हणजे तुटलीच माझ्या हातून। जाऊ द्या, नुकसान तर झालेलंच आहे, पण घर इतकं क्लीन आवरलेलं होतं, व्यवस्थित सगळं स्वच्छ क्लीन वगैरे करून घेतलं। आता अगस्त्याला आणायचा टाईम झाला होता, अगस्त्याला आणायला गेलो। अगस्त्याला घेऊन आल्यानंतर ना मला कपडे पण घेऊन आलो, त्याला थोडंसं बसवलं, त्याला खाऊ पिऊ घातलं आणि म्हटलं चला माझे कपडे वगैरे मशीनला लावून गेले होते मी, त्यावर कपडेही झाले होते, कपडे वाळत घालूया। कारण हे कपडे वाळत सध्या पावसाळ्याचं वातावरण आहे आणि पावसामुळे कपडे वाळत नाही आहेत लवकर, मग म्हटलं चला आता आधी कपडे वाळत घालूया। कारण लवकर कपडे वाळत घातले की कपडे वाळतात आणि मग व्यवस्थित घडी करून ठेवता येतात, नाहीतर मग तसेच कपडे राहिले उशिरा वगैरे धुतले की कपडे वाळत नाहीत आणि मग त्याचा कुमट वासही येतो। सध्या मी कपड्यांसाठी ना एक लिक्विड वापरते, जे की आपण फॅब लिक्विड म्हणून असतं ते तर आपण वापरतोच धुण्यासाठी, पण त्याच्यासोबत एक लिक्विड टाकायचं, एकदम सुगंधी वास येतो, ते लिक्विड वापरते। तुम्हाला मी नक्की काहीतरी शेअर करेल। त्यानंतर माझं एक पार्सल आलं होतं, मी किचनसाठी एक रॅक मागवलेला होता, म्हटलं ते पण तुमच्यासोबत शेअर करून घेऊया। कारण बरेच दिवस झालं मला तो रॅक घ्यायचा होता आणि सोपा होता, थोडा लोखंडी आहे आणि लाकडी, खालीसुद्धा स्पेस आहे जेणेकरून तो ओला वगैरे होणार नाही, म्हणून मी घेतला होता। कारण मला पण बऱ्याच दिवसापासून घ्यायचा होता, खूप पसारा पडत होता, म्हटलं घेऊन टाकूया। पहिला एक होता लाकडी, पण तो खराब झाला आणि 1-2 तर मी माझ्या घरी नेऊन दिले, म्हणजे माझ्या सासूबाईंना दिले, त्यामुळे माझ्याकडे एकही रॅक नव्हता, म्हटलं एक घेऊनच घेऊया, म्हणून घेऊन घेतला। थोडंसं जे काही वस्तू आहेत ते ठेवून दिले मी तात्पुरते, असं ऑर्गनाईज केलेलं आहे आणि खूप छान आहे। मेशोवरती घेतलेलं आहे, मला 315 रुपयाला पडला। सो तुम्हाला हवा असेल तर तुम्ही नक्की मेशोवरती जाऊन घेऊ शकता। हे सगळे कामं माझे आवरेपर्यंत ते रॅक वगैरे लावेपर्यंत अगस्त्यही उठलेला होता आणि त्याला थोडीशी लाडीगोडी लावणं चालू होतं। आणि स्कूलमध्ये काय झालं हेच पण तो सांगत होता, लाडीगोडी सांगतच लावतच तो सांगतो आणि म्हणत होता मम्मा मला जांभूळ देशील खायला। सध्या त्याला जांभळं
आणि आंबा इतका आवडतो आहे ना खूप, म्हणजे दिवसभर बी दिलं तरी तो खाईल. आणि त्याला झोपेत उठण्याआधी म्हटलं अगं तू आंबा खाशील, उठ आता तुला मी आंबा देते, की लगेच उठून बसतो आहे. तो इतका त्याला आवडतो आहे. तर म्हणतो मम्मा मला जांभूळ देशील, मला आंबा देशील. आणि ते दोन्ही घरी अवेलेबल नव्हते, म्हणून मग मी म्हटलं त्याला सांगत होते की मी बाबाला बोलवेल, फोन करेल, बाबा येताना घेऊन येतील. असं आमचं दोघांचं चालू होतं. त्याला थोडा वेळ मस्त लाडीगोडी लावली आणि सध्या तो थकून जातो आहे स्कूलमधून येतो आहे म्हणून. मी निवांत 1-2 तास झोपतो आहे आणि मलाही थोडा वेळ मिळतो आहे. म्हटलं चला आता एवढं काही रुटीन व्यवस्थित लागतं आहे. त्याला थोडी लाडीगोडी लावली आणि मी माझ्या कामाला लागली, कारण मला त्याला खाण्यासाठी पास्ता वगैरे बनवायचा होता. तसं बाय द वे मी त्याच्यासाठी ना इन्स्टावरती छाया.com या पेजवरून पास्ता मागवलेला होता. चांगला आहे पास्ता. तसं मी आज मागे 1-2 वेळेस ट्राय केला, पण त्याला देण्याआधी आम्हीच ट्राय केला होता आणि चांगला आहे, खूप मस्त आहे. सो तुम्हीसुद्धा तुमचे लहान मुलं असतील तर नक्की घ्या. आणि आजचा व्लॉग इथे सेंड करते. आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअरसुद्धा करा. आणि खरंच तुम्ही जे काही प्रेम देताय ना तेही खूप मस्त वाटते. आणि चला आता मी अगस्त्याला पास्ता बनवते आणि भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तर स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर. आणि लवकरच व्लॉग येईल पुढचाही. तर स्वतःची